नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे, काही कार्यक्रम असला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर तर आपण छान नटतो, अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आपण सुंदर बांगड्या घालतो, पण अचानक काही काम येतं। घरामध्ये जर कार्यक्रम असला तर घरातील काम काही संपत नाहीत, कुठेतरी काहीतरी एखादं भांड धुवायचं असतं किंवा इतर काम करायचं असतं, तर अशा वेळेस जर या बांगड्या पाण्यामध्ये भिजवल्या तर नक्कीच या खराब होतील। त्यासोबतच काम तर करणं गरजेचंच आहे आणि बांगड्या देखील आपण प्रत्येक वेळेस काढून ठेवू शकत नाही, तर त्यासाठी एक छोटंसं काम करा जेणेकरून तुमचं कामही होईल आणि बांगड्या खराब होणार नाही। तर इथे पाहू शकता मी जुना सॉक्स अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। नाहीतरी सॉक्स खराब झाल्यानंतर आपण त्याला फेकून देतो, तर त्याला फेकून न देता दोन सॉक्स अशा प्रकारे तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा अशा प्रकारे वापरता येतील। आता इथे तुम्ही अशा प्रकारे सॉक्स यावरती घातला की अगदी आपल्या बांगड्या व्यवस्थित राहतात, पाण्याने भिजत नाहीत, अगदी पाहिजे ते आपण काम करू शकतो। नक्कीच तुमच्या समोरही हा प्रॉब्लेम आला असेल, यामुळे बांगड्या देखील अशा पुढे पुढे येत नाहीत। एका खराब भागचे असे दोन भाग करून तुम्ही दोन्ही हातावरती वापरू शकतात आणि सॉक्स काढल्यानंतर तुम्हाला परत कार्यक्रम एन्जॉय करता येईल, पाहिजे तेव्हा काम देखील करता येईल। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे अशा बऱ्याच बरण्या असतात ज्याचं झाकण खराब झालं की त्या वापरात येत नाहीत, पण याचा खूप छान रियूज होऊ शकतो। आता इथे पहिला वापर मी तुम्हाला दाखवत आहे। आपल्याकडे अशा प्रकारच्या बऱ्याच कॅरी बॅग असतात पॉलिथिन, तर एका डब्याला आपण अशा प्रकारे दोन पॉलिथिन लावू शकतो, जेणेकरून एकाच डब्यामध्ये आपल्याला दोन असे वेगवेगळे कप्पे तयार करता येतात। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू देखील ठेवता येतील। त्यासोबतच तुमच्याकडे जर ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जातो, त्यासाठी तुम्ही दोन अशा कचऱ्याच्या पेटी ठेवत असाल तर तुम्हाला ही अजिबात करायची गरज पडणार नाही, कारण की आपण एकाच डब्याला किंवा अशा प्रकारच्या कचरा पेटी एखादी जर तुम्ही विकत आणली असेल त्याला देखील असे दोन कप्पे तयार करू शकता, ज्यामध्ये एक ओला कचरा आणि एक थोडा सुका कचरा बसेल। तर यावरती मी असं रबर लावलेला आहे, तुम्ही एखादी दोरी देखील बांधू शकता किंवा नाही बांधली तरी चालेल, पण काही यामध्ये टाकताना ते इकडे तिकडे होऊ नये यासाठी मी हे व्यवस्थित टाईट केलेलं आहे। दुसऱ्या दिवशीच आपण याला काढून फेकून देऊ शकतो। तर पाहू शकता किती छान आपण एखाद्या खराब झालेल्या डब्याचा रियूज करू शकतो आणि कचरा कुंडीचा देखील अशा प्रकारे तुम्हाला वेगळा वापर करता येईल। आणि किती जरी याला हलवलं, काही जरी केलं तरी अजिबात हे खराब होणार नाही किंवा हे बाजूला असं निघणार नाही। नक्कीच तुम्हाला याचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी देखील उपयोग करता येईल। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे काटेपिन असते, सुई असते आणि बऱ्याच वेळा काय होतं, काटेपिन मध्ये अशा प्रकारे आपण साडीला किंवा कपड्याला लावायला गेलं तो दोरा अडकतो आणि यामुळे आपले बरेच कपडे खराब होतात। त्यासोबतच तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल आणि तुमच्या सुईवरती अशा प्रकारे कपड्याचा एखादा दोरा अडकून येत असेल, वेगळी शिलाई येत असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता। तर आता आपल्याकडे सुई किंवा काटेपिनचं टोक समोर खराब झाल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो, कारण की एक थोडासा असा वेगळाच त्याचा कोपरा निघालेला असतो, त्यामुळे काय होतं, टोक असं वेडं वाकडं झालं की यामध्ये दोरा अडकायला सुरुवात होते। तर याला व्यवस्थित सरळ करण्यासाठी आपण गाळणीचा उपयोग करू शकतो, लोखंडी गाळणी इथे घेऊन यावरती असं थोडंसं घासलं की छान हे व्यवस्थित असं सॉफ्ट याचं टोक होतं। त्यासोबतच आपली जी गाळणी आहे ती वापरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण की याचं थोडंफार निघालेलं टोक यावरती असू शकतं। तर इथे खिसणीची देखील आपण मदत घेऊ शकतो याला व्यवस्थित असं सॉफ्ट करण्यासाठी। यामुळे तुमच्या शिलाई मशीनवरती देखील दोरा अडकत असेल तो देखील अडकणार नाही आणि घरगुती तुम्ही एखादं काही काम करत असाल, साडीला पिन लावत असाल, सुईने काहीतरी शिवत असाल, तर त्यासाठी देखील तुम्हाला ही ट्रिक कामी येणार आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। गोष्ट छोटीशी आहे, पण यामुळे तुमचे महागडे कपडे, साड्या खराब होऊ शकतात, त्यामुळे आजच हे ट्राय करा आणि अशाच नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे आपण जेव्हा अशा प्रकारचे ऑरेंज संत्री आणतो आणि ते हिरवे असतात, तर याला जर खायला गेलं तर खूप जास्त आंबट हे लागतात आणि आता हे जर आपण असेच ठेवले तर हे अगदी खराब होऊन जातील, पण गोड होणार नाहीत किंवा पिवळे होणार नाहीत। पण यासाठी तुम्ही जर एक छोटासा उपाय केला तर तुमचे हे हिरव्या कलरचे जे ऑरेंज आहे, संत्री आहे, तर याला तुम्ही छान असं गोड बनवू शकता आणि पिवळसर याचा कलरही होतो। तर याला ठेवण्याची जी पद्धत आहे, तर एखादा उबदार कपडा घ्यायचा आहे, आपल्याला जाड कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गुंडाळून याला ठेवायचं आहे। अगदी 2 ते 3 दिवसामध्येच हे खूप छान असे पिवळसर होतात आणि गोड देखील चवीला लागतात। नक्की एकदा ट्राय करून पहा, कमी वेळात हे तुम्हाला छान रिझल्ट मिळवून देईल।
यानंतरची आपली टीप आहे, आपण जेव्हा कडधान्य भिजवतो आणि ते भिजवलेले कडधान्य छान मोड येतात आणि हे मोड आलेले कडधान्य लवकरच खराब देखील होतात जर याला तुम्ही व्यवस्थित स्टोअर केलं नाही तर, कारण की हे चिकट व्हायला लागतात किंवा एक वेगळाच वास यायला लागतो। याचं कारण असं की आपण याला चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवतो। बाजारामध्ये तुम्ही पाहिलं असेल अगदी 8-10 दिवसाचे कडधान्य मोड आलेले असतात, ते अगदी व्यवस्थित फ्रेश वाटतात, वास येत नाही, चिकट नसतात। त्याचं कारण असं की याची स्टोअर करण्याची पद्धत, साठवून ठेवण्याची पद्धत ते योग्य वापरतात। तर अशीच एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही हे मोड आलेले कडधान्य चांगले जेवढे पाहिजे तेवढे दिवस तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता। तर पाहू शकता इथे मी डब्यामध्ये याला काढून ठेवलेला आहे। तुम्ही म्हणाल मी पण असंच डब्यामध्ये ठेवते, माझं तर कडधान्य खराब होतं, चिकट होतं, तर त्यासाठी इथे आपल्याला वापरायचा आहे टिश्यू पेपर। तुम्ही नॉर्मल पेपर देखील स्वच्छ वापरू शकता। बंद डब्यामध्ये, झाकणाच्या डब्यामध्ये याला ठेवायचं आहे आणि या झाकणावरती आपल्याला पेपर ठेवायचा आहे। यामुळे आपल्या कडधान्यामध्ये पाणी सुटल्यासारखं होत नाही, कडधान्यामधून वास येत नाही, हे चिकट होत नाहीत आणि खराब होत नाहीत। एकदा नक्की ट्राय करा, या पद्धतीने तुम्ही भरपूर दिवस हे कडधान्य साठवून ठेवू शकता। यानंतरची आपली टीप आहे, गव्हाची कणिक कधी कधी चुकून आपल्याकडून जास्त होते किंवा बरेच जण गव्हाची कणिक जास्त मळून ठेवून फ्रीज मध्ये ठेवतात आणि नंतर चपात्या बनवतात। तसं तर जास्त वेळासाठी गव्हाची कणिक फ्रीज मध्ये ठेवू नये, पण काही अडचण असेल, काही कारणास्तव तुम्ही असं करत असाल तर तेव्हा तुम्ही जर अशी कणिक फ्रीज मध्ये ठेवली आणि बाहेर काढली तर अगदी ती खूप थंड असते, त्याचा कलर बदललेला असतो, यामुळे चपात्या देखील फुगत नाहीत, कडक होतात आणि वेगळ्याच दिसायला देखील होतात। असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तर आजपासून अजिबात होणार नाही, कारण की आपण गव्हाची कणिक जेव्हा फ्रीज मध्ये ठेवतो तर प्लास्टिकचा डब्बा वापरायचा नाही। अशा प्रकारे स्टीलच्या डब्यात गव्हाची कणिक फ्रीज मध्ये ठेवायची आणि जेव्हा आपण याला फ्रीज मध्ये काढून चपात्या बनवायला घेतो त्या अगोदर ही प्रोसेस करायची आहे। एखाद्या कुकरमध्ये, भांड्यामध्ये असं पाणी थोडंसं गरम करा आणि गॅस बंद करा। गॅस बंद केल्यानंतर याला आपण झाकून ठेवणार आहोत। कुकरमध्ये मी भात वरण लावलेलं अगोदरच गरम पाणी होतं, तर त्याचाच मी रियूज करत आहे। तुम्ही देखील असं करू शकता। स्वयंपाक करताना अशी काटकसर केली की भरपूर बचत होते। तर आता गॅस आपण बंद केलेला आहे, अगदी याला आपण उकळी येऊ द्यायचं नाही, गरम पाण्यामध्ये हा डब्बा आपल्याला ठेवायचा आहे आणि अगदी 2-3 मिनिट फक्त हे असं करा। त्यानंतर आता ही गव्हाची कणिक आपण बाजूला काढणार आहोत। स्टीलचा डब्बा असल्यामुळे काहीही होत नाही आणि त्यानंतर आपण याचं असं झाकण उघडून पाहिलं की आपली जी कणिक आहे अगदी फ्रेश मळल्यासारखी होते, मऊ होते, याचा कलर खूप छान होतो, त्यासोबतच चपात्या देखील फुगतात, मऊ होतात। नक्की एकदा ट्राय करा। ही आहे कुकरमध्ये गव्हाच्या कणकेची कमाल। आणि यामध्ये मी भातवरणचे डब्बे लावले होते, तर ते गरम पाणी होतच, त्यामुळे मला वेगळंसं गरम पाणी देखील करावं लागलं नाही। तुम्हाला जर करायचं असेल तर एखाद्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये देखील ही प्रोसेस करू शकता। यानंतरची आपली टीप आहे, इथे मी थोडीशी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि याला आपण थोडंसं असं लांब करून घेत आहोत। बऱ्याच वेळा आपल्या कुकरमधून हवा जाते, व्यवस्थित आहे शिट्टी होत नाही किंवा भरपूर वेळ लागतो यामधील वस्तू शिजायला, किती महाग कुकर घेतलं तरी हा प्रॉब्लेम होतो। तर अशा वेळेस आपण स्वयंपाक करत असतो तर गव्हाची कणिक मळलेली असते, जिथून हवा जात आहे किंवा पूर्ण तुम्ही इथे झाकणावरती देखील अशा प्रकारे कणिक लावू शकता, जेणेकरून तुमची शिट्टी लवकर होते, यामधील वस्तू लवकर शिजतात, गॅस वाया जात नाही। आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण भरपूर बचत करू शकतो। तुम्ही बचतीसाठी काय काय करता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।